नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचं हार्दिक स्वागत. पुण्यातील पवनदेवबाबाच्या कारनाम्यामुळे गेल्या काही दिवसांपासून खळबळ उडाली आहे. मुंबईमधील शुभ्या ॲपच्या माध्यमातून भक्तांवर नजर ठेवणारा आणि मोबाईल कॅमेऱ्यातून कारचे क्षण बघणाऱ्या पवनदेवबाबाला पावधान पोलिसांनी अटक केली. प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार असं अटक केलेल्या पवनदेवबाबाचं नाव आहे. या पवनदेवबाबाचे आता सर्व हायटेक कारनामे हे समोर येत आहेत. भक्तांच्या मोबाईलमध्ये छुप्या पद्धतीने ॲप डाउनलोड करून त्यांना अश्लील कृत्य करायला लावणारा बाबा उर्फ प्रसाद तामदार हा समलैंगिक असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. हा प्रसाद बाबांची महिला भक्तांसोबत नाचताना त्यांच्यासोबत मठात वार्तालाप करतानाचे अनेक व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावरील अकाउंटला पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांच्याकडून शोषण झालेल्या पीडितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी अशा पीडितांना समोर येऊन तक्रार दाखल करण्याचं आवाहन केलं. पोलीस भक्तांचे अंग चोळून त्याला आंघोळ घालणारा प्रसाद उर्फ तामदार प्रस्त गेल्या काही वर्षात पुणे आणि परिसरात वाढलं. इंस्टाग्रामवर बाबांचे 1.5 लाखाहून अधिक फॉलोअर आहेत. तामदार दिव्य साक्षात्कार झाल्याचा दावा करत हा मठ काही वर्षापूर्वी सुरू केला. पुढे सीएपर्यंत सेक्शन झाल्याचा दावा करणाऱ्या प्रसादने 2022 मध्ये स्वतः मठात बाबा बनण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा हा निर्णय भक्ताकडून पैसे उकळण्याबरोबरच त्यांची समलैंगिक संबंध प्रस्थापित करता यावे यासाठी होता. त्यासाठी प्रसाद बाबा त्यांच्या मठात आलेल्या भक्तांचे मोबाईल फोन मागवून घ्यायचा. ग्रहदोष असल्याने मोबाईलमध्ये कंपास ॲप डाउनलोड करावा लागेल असं कारण तो द्यायचा. मात्र ते ॲप डाउनलोड करताना तो एअरड्रॉइड किट ही आणखी एक ॲप चोरून डाउनलोड करायचा. पालकांना आपल्या मुलावर आणि त्यांच्या मोबाईलमध्ये ॲक्टिव्हिटीवर नजर ठेवता यावी यासाठी एअर ड्रायव्हर किटची ॲपची निर्मिती करण्यात आली. ॲपमुळे भक्तांच्या संपूर्ण मोबाईलचा ॲक्सेस प्रसाद बाबाला मिळायचा. भक्ताच्या मोबाईलमधील कॅमेऱ्यातून दिसणारी सगळी माहिती तो गोळा करायचा आणि त्याचा उपयोग भक्ताला प्रभावित करण्यासाठी करायचा. आपण आज कोणत्या रंगाचे कपडे घातले आहेत आणि आज आपण कुठे कुठे गेलो हे सर्व बाबाला दिव्य साक्षात्कार झाल्याचं असल्याचं समजत होतं. भक्तांना वाटायचं आणि त्यांच्या प्रसाद बाबावर विश्वास आणखी दृढ होत गेला. प्रसाद बाबा विश्वास संपादन केलेल्या तरुण भक्तांना सलग 2 दिवस किंवा 3 तास झोप घेण्याचा सल्ला द्यायचा. त्यानंतर त्या भक्ताला त्या मठात बोलावून पुढच्या अघोरी विद्येची क्रिया करण्यासाठी सर्व कपडे काढून फक्त शाल पांघरून झोपायला सांगायचा. सलग 2 दिवस झोप न मिळाल्याने तो फक्त झोपी गेला की प्रसाद बाबा तिच्यासोबत लैंगिक चाळी सुरू करायचा आणि तो भक्त जागा झाल्यावर तुझ्या सगळ्या समस्या माझ्याकडे घेतो आहे असं सांगत त्या भक्ता संबंध ठेवायला भाग पाडायचा. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.